विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सर्वप्रथम सतीश सटले बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. 11वी पासून आपण बायोलॉजी या विषयाचा स्वतंत्ररित्या अभ्यास करत आहोत. परंतु याही पूर्वी आपण बायोलॉजी या विषयाचा अभ्यास केलेला आहे. इत्ता 6वी ते इत्ता 8वी पर्यंत जनरल सायन्स या विषयामध्ये बायोलॉजी या विषयाचा आपण अभ्यास केलेला आहे. तसेच इत्ता 9वी व 10वी मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये बायोलॉजी या विषयाचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आज आपण इत्ता 12वी बायोलॉजीमधील युनिट फर्स्ट रिप्रोडक्शन मधील लेसन नंबर फर्स्ट रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर प्लांट याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर या लेसनला सुरुवात करण्यापूर्वी इत्ता 10वी मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड यामध्ये चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मध्ये आपण रिप्रोडक्शन आणि टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन याचा अभ्यास केलेला आहे. तरी देखील कॅन यू रिकॉल्समध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही द्या. तर त्यामध्ये सर्वप्रथम एक प्रश्न विचारलेला आहे, विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या प्रोसेस असतात, जसं की सर्क्युलेशन आहे, रिस्पिरेशन आहे, न्यूट्रिशन आहे, एक्सक्रेशन, ऑस्मो रेग्युलेशन आहे अँड कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. अशा विविध प्रोसेसेस आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सुरू असतात. दुसरा एक क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे, विच लाईफ प्रोसेसेस आर इसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय बॉडी. तर आपल्या ह्युमन बॉडीसाठी जी काही एनर्जी आवश्यक असते ती एनर्जी प्रोड्यूस करण्याचं काम रिस्पिरेशन या प्रोसेसद्वारे केलं जातं. आणि तिसरा क्वेश्चन आहे की टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन आणि त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. तर आपण सगळ्यांनाच माहीत आहे की सेल डिव्हिजनचे मुख्यत्वे करून 2 प्रकार आहेत. पहिला आहे मायटोसिस आणि दुसरा आहे मिओसिस. तर मायटोसिसमध्ये एका सेलच्या 2 सेल काय होतात की तयार होतात. यामध्ये क्रोमोझोम्स नंबर काय केले जातात की मेंटेन असतात. परंतु मिओसिसमध्ये एका सेलपासून 4 डॉटर सेल काय होत असतात की डेव्हलपमेंट होत असतात. यामध्ये क्रोमोझोम्स नंबर काय होतात, हाफ होतात आणि त्यानंतर त्याचं काय होतं की इक्वेशनल डिव्हिजन होतात. आणि सगळ्यात शेवटी दिले पहा, व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम्स इन अ सेल डिव्हिजन. तर यामध्ये क्रोमोझोमचा सेल डिव्हिजनमध्ये काय रोल असतो, कारण जे काही आपले जेनेटिक कॅरेक्टर्स असतात, कारण DNA क्रोमोझोम्सवरती असतात. तर DNA इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन्स ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग और 1 जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजेच थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर क्रोमोझोम्समुळे काय होतात की जे काही जेनेटिक कॅरेक्टर्स असतात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होण्यास काय होत असतात, मदत होत असतात. यानंतर आपण या चॅप्टरमध्ये पुढे तुम्ही जर पाहिलं असेल तर काही पिक्चर्स दाखवले आहेत. तर या पिक्चरमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या लाईफ प्रोसेसेस आहेत हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत. जर तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी A, B, C आणि D हे 4 पिक्चर दिले आहेत. तर A नंबरचं जे काही पिक्चर आहे, इट शो द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. म्हणजे एका प्लांटपासून दुसरी प्लांट काय होते, डेव्हलपमेंट होते असं दाखवलेलं आहे. त्यानंतर पिक्चर नंबर B, हेन इज लेईंग द एग्स. कोंबडी अंडे देताना दिसते. त्यानंतर पिक्चर नंबर C, सीड जर्मिनेशन. म्हणजे सीडचं जर्मिनेशन होतं आहे
आणि त्यामधून रॅडिकल आणि प्लम्यूल बाहेर पडलेला आपण पाहत आहोत. आणि पिक्चर डी मध्ये सेल डिव्हिजन्स आपण पाहत आहोत की मायटॉसिसमुळे काय होतात की एका सेलच्या 2 सेल तयार होतात. तर या 4 पिक्चरवरून आपण एकच कन्क्लुजन सांगू शकतो की ऑल दीज 4 पिक्चर शो द डिफरंट टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की रिप्रोडक्शन म्हणजे काय, रिप्रोडक्शनचे टाइप्स कोणते असतात, याचा स्टडी आपण इयत्ता 10वी मध्ये केलेला आहे. परंतु आज आपण इयत्ता 12वी मधील पहिला जो काही आपला लेसन आहे रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर प्लांट हा सुरुवात करणार आहोत. तर हा लेसन सुरू करण्याच्या पूर्वी आपल्याला रिप्रोडक्शन म्हणजे काय याची व्याख्या माहिती असणं गरजेचं आहे. व्याख्या अगदी साधी आहे. द ॲबिलिटी ऑफ द ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल सिमिलर टू देमसेल्फ इन अ मोस्ट ऑफ द कॅरेक्टर इज कॉल्ड रिप्रोडक्शन. तर या पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीव हा काय करत असतो की स्वतःसारखा नवीन जीव काय करत असतो, तयार करत असतो. स्वतःसारखा मीन्स मोस्ट ऑफ द सिमिलर कॅरेक्टर. जसं आपण पाहतो की डॉग आहे, डॉग प्रोड्यूस करत असतात, कॅट प्रोड्युसेस द कॅट. म्हणजे प्रत्येक सजीव हा स्वतःसारखाच नवीन जीव तयार करतो. यालाच काय म्हटलं जातं, रिप्रोडक्शन्स असं म्हटलं जातं. तर या रिप्रोडक्शनचे इम्पॉर्टन्स कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. यामधील पहिला इम्पॉर्टन्स दिलेला आहे, इट इज ॲन इसेन्शियल प्रोसेस ॲज इट लीड्स टू कॉन्टिन्युशन ऑफ स्पेसीज ॲज वेल ॲज टू मेंटेन द कॉन्टिन्युटी ऑफ लाईफ. प्रत्येक स्पेसीचं किंवा प्रत्येक सजीवाचं अस्तित्व या पृथ्वी तलावरती टिकून राहण्याचं काम या महत्त्वाच्या रिप्रोडक्शन या प्रोसेसमुळे होत असतात. तर 2 नंबरचं इम्पॉर्टन्स आहे, इट हेल्प्स द ऑर्गॅनिझम टू इन्क्रीज दिअर नंबर. म्हणजे प्रत्येक सजीवाची क्वांटिटी इन्क्रीज करण्याचं काम या रिप्रोडक्शन या प्रोसेसद्वारे होत असतात. त्यानंतर तिसरं जे काही इम्पॉर्टन्स आहे, इट रिप्लेस इंडिव्हिज्युअल किल्ड बाय डिफरंट मेथड. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा काही मेकॅनिकल इंजुरीमुळे काही सजीव मरण पावतात. मग असे मरण पावलेले जे काही सजीव असतात ते रिप्लेस करण्याचं काम म्हणजे नवीन सजीव निर्माण करण्याचं काम या रिप्रोडक्शन या प्रोसेसद्वारे होत असतात. त्यानंतर चौथं इम्पॉर्टन्स आहे, इट सपोर्ट द प्रोसेस ऑफ इव्हॅल्युशन. कारण इव्हॅल्युशन होण्यासाठी व्हॅरिएशन असणं गरजेचं असतं. तर व्हॅरिएशन हे रिप्रोडक्शन या प्रोसेसमुळे होत असतात. कारण रिप्रोडक्शनमध्ये मिओसिस ही सेल डिव्हिजनची प्रोसेस होत असते. कारण सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट फॉर्म होतात, त्याचं फ्युजन होतात. म्हणजेच यामध्ये जे काही जर्म सेल असतात त्या जर्म सेल रिड्यूस टू हाफ होतात. यामुळे काय होतात की व्हॅरिएशन डेव्हलपमेंट होत असतात आणि हे व्हॅरिएशन इव्हॅल्युशनसाठी कारणीभूत होत असतात. आणि शेवटचं इम्पॉर्टन्स आहे, इट ट्रान्समिट्स स्पेसिफिक हेरिडेटरी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. म्हणजे जे काही अनुवंशिक गुणधर्म असतात, जेनेटिक कॅरेक्टर्स असतात, पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे किंवा 1 जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन ट्रान्समिट करण्याचं काम या रिप्रोडक्शन या प्रोसेसद्वारे होत असतात. यानंतर आपण रिप्रोडक्शनचे टाईप्स पाहणार आहोत. तर या रिप्रोडक्शनचे टाईपचा अभ्यास आपण 10वी मध्येही केलेला आहे. तर रिप्रोडक्शनचे प्रामुख्याने 2 टाईप्स आहेत. पहिला आहे असेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि दुसरा आहे सेक्स्युअल रिप्रोडक्शन. तर असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे इट इज that types of reproduction in which there is no formation and fusions of gamete.
तर असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये कसल्याही प्रकारचे गॅमेट तयार होत नाहीत आणि त्याचं फ्युजनही होत नाही. म्हणजे मेल गॅमेट तयार होत नाहीत किंवा फिमेल गॅमेट तयार होत नाही. म्हणजे एकाच पॅरेंटपासून काय होतात की नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतात. त्यालाच काय म्हटलं जातं, असेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. तर असेक्सुअल रिप्रोडक्शनलाच दुसरं एक नाव आहे अपोमिक्सिस. अपोमिक्सिस हा ग्रीक वर्ड आहे. अपो मीन्स विदाऊट अँड मिक्सिस मीन्स विदाऊट मिक्सिंग्स ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. नवीन इंडिव्हिज्युअल जे काही तयार होतात त्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, असेक्सुअल रिप्रोडक्शन्स असं म्हटलं जातं. नाऊ सेकंड टाईप्स आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन. द टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन which takes place by formation and fusions of gamete is called sexual reproduction. तर सेक्सुअल रिप्रोडक्शन्समध्ये बोथ गॅमेट्स आर फॉर्म, म्हणजेच यामध्ये मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स काय होतात, फॉर्म होतात. त्यानंतर त्या गॅमेटचं फ्युजन होतात, त्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन होतात आणि झायगोट काय होतो, डेव्हलपमेंट होतो. म्हणून सेक्सुअल रिप्रोडक्शनला काय म्हटलं जातं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲम्पीमिक्सिस. ॲम्पी मीन्स बोथ अँड मिक्सिस मिक्सिंग मीन्स बोथ गॅमेट मिक्सिंग अँड टू फॉर्म द न्यू इंडिव्हिज्युअल कॉल्ड ॲज द सेक्सुअल रिप्रोडक्शन्स. यानंतर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन यामध्ये काय फरक आहे ते काही महत्त्वाच्या मुद्द्याद्वारे आपण पाहणार आहोत. यामध्ये जर आपण पहिला पॉईंट जर पाहायला गेलो तर सेक्सुअल रिप्रोडक्शन्समध्ये 2 गॅमेट्स काय होत असतात की फॉर्म होत असतात आणि असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स फॉर्म होत नाहीत. Sexual reproduction is the process in which 2 cells fuse with each other आणि asexual reproduction is the process in which only one cell divides into 2. म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतात की 2 सेल काय होतात, फॉर्म होतात, त्याचं फ्युजन होतात. परंतु असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये एकच सेल असते आणि त्याचं डिव्हायडेशन होतात आणि त्यापासून 2 सेल तयार होत असतात. त्यानंतर सेकंड डिफरन्स आहे the 2 parents belonging to different sexes participate in a sexual reproduction. आणि असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये दिले पहा, ओनली 1 parent participate in a sexual reproduction. तर सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल आणि फिमेल हे 2 सेक्सेस काय होतात, पार्टिसिपेट होतात. परंतु असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त सिंगल पॅरेंट काय होतो, पार्टिसिपेट होतो. त्यानंतर थर्ड डिफरन्स दिलाय पहा, बोथ मायटोसिस आणि मिओसिस विच आर टेक्स प्लेस इन अ सेक्सुअल रिप्रोडक्शन. परंतु असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त मायटोसिसच होत असतात. त्यानंतर डिफरन्स नंबर 4, क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ इन अ सेक्सुअल रिप्रोडक्शन. डिप्लॉइड 2n condition is a change to haploid by meiosis at the time of gamete formation. म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये जे काही क्रोमोझोम्स नंबर असतात, डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर असतात, त्यामध्ये सुरुवातीला मिओसिस होतात, मिओटिक डिव्हिजन फर्स्ट होतात आणि त्या क्रोमोझोम्स काय होतात की इट रिड्यूस टू हाफ अँड देन सेकंड मिओटिक डिव्हिजन मीन्स इक्वेशनल डिव्हिजनमुळे त्या क्रोमोझोम्स नंबर काय होतात की इक्वल होतात. म्हणजेच एका डिप्लॉइड सेलपासून सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये 4 हॅप्लॉइड सेल डेव्हलपमेंट होत असतात आणि असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये जे काही क्रोमोझोम नंबर्स असतात इज केप्ट कॉन्स्टंट. डिप्लॉइड सेल असेल तर या डिप्लॉइड सेलपासून काय होतात की सेम ॲज इट इज काय होतात की अनादर सेल काय होते की डेव्हलपमेंट होते. परंतु त्यामधील जे काही क्रोमोझोम नंबर असतात ते काय असतात, दे रिमेन कॉन्स्टंट. त्यानंतर डिफरन्स नंबर 5 आहे, द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन अँड झायगोट फॉर्मेशन आर द इम्पॉर्टंट स्टेप्स इन अ सेक्सुअल रिप्रोडक्शन. तर सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट फॉर्म होतात, फ्युजन होतात आणि त्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन होतात आणि फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर
डिप्लॉइड झायगोट डेव्हलपमेंट होतात. या सगळ्या स्टेप्स सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये असतात. परंतु असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट फॉर्म होत नाहीत, त्यामुळे त्याचं फ्युजनही होत नाही आणि फर्टिलायझेशन होत नाही आणि झायगोट देखील काय होत नाही, डेव्हलपमेंट होत नाही. त्यानंतर डिफरन्स 6 आहे, सेक्सुअल रिप्रोडक्शन्स इन्व्हॉल्व इन अ जर्म सेल. म्हणजे जर्म सेलमध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन होतात आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस इन अ सोमॅटिक सेल. म्हणजे जे काही सोमॅटिक सेल असतात यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन होत असतात. त्यानंतर डिफरन्स नंबर 7 आहे, जर आपण पाहायला गेलो, रेट ऑफ रिप्रोडक्शन इज अ स्लो अँड ग्रॅज्युअल इन अ सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि रेट ऑफ रिप्रोडक्शन इज अ रॅपिड इन अ असेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजे जे काही न्यू इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होत असतात हे हायर रेटमध्ये फक्त असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्येच प्रोड्यूस होत असतात. त्यानंतर डिफरन्स नंबर 8 आहे, जेनेटिक व्हॅरिएशन्स आर ऑलवेज प्रोड्यूस बाय द सेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजे जे काही व्हॅरिएशन डेव्हलपमेंट होतात हे फक्त सेक्सुअल रिप्रोडक्शनमुळेच होत असतात. असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये जेनेटिक व्हॅरिएशन्स डेव्हलपमेंट होत नाहीत. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत की याचे उदाहरण किंवा एक्झाम्पल. तर सेक्सुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन अ हायर ऑर्गॅनिझम लाईक द ॲनिमल अँड प्लांट्स, परंतु युनिसेल्युलर अँड लोअर ऑर्गॅनिझम शो द असेक्सुअल रिप्रोडक्शन. फॉर एक्झाम्पल इज प्रोटोझोआ, अमिबा हे त्याची उदाहरणं आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा जर काही तुमचे सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना, विद्यार्थ्यांना सध्या अभ्यास करण्यासाठी पुस्तके अवेलेबल नाहीत, तरी तुम्ही ई बालभारती या वेबसाईटवरती जाऊन सर्व 12वीची पुस्तके डाउनलोड करू शकतात. मागील व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मी कॉपी केलेली आहे आणि याही व्हिडिओमध्ये ई बालभारतीची लिंक मी अपलोड करत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी जे काही तुमचे 12वीचे अभ्यासक्रमाचे पुस्तकं आहेत ते डाउनलोड करून घ्यावे. धन्यवाद.